नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ समोर आलाय। जोरदार वाहणाऱ्या धबधब्यात अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। रविवारी अचानक पाणी वाढल्यामुळे हे पर्यटक धबधब्यावर अडकले होते। स्थानिक तरुणांनी त्यांना वाचवलं होतं, तर रेस्क्यू करतानाचे धडकी भरवणारे व्हिडिओज आता समोर येतात। दुगारवाडीत 4 माणसं वाहून जाणार अपेक्षा नाही ठरले। नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या कमरेवर पुराचा पाणी पोहोचलाय। अद्यापही नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश देखील प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। नाशिकला पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट असणार आहे। नाशिकमधला प्रसिद्ध सोमेश्वर धबधबा आता ओसंडून वाहतोय। जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, त्यामुळे नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव करण्यात आलाय। अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 43,882 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने हा विसर्ग करण्यात येतोय। निफाड तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या चांदोरी, साईखेडा, शिंदवे आणि करंजगाव या गावांना पुराचा फटका बसू नये यासाठी विसर्गामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येते। गंगापूर धरणातून 6,336 क्युसेक वेगाने गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। रामकुंड भागामध्ये असलेल्या अनेक छोट्या मोठ्या दुकानांमध्ये देखील पुराचं पाणी शिरलंय, तर दुकानं आणि टपऱ्या बाजूला काढण्यास सुरुवात झाली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।